Good morning, students. Today you can see activity number 18, subject English, standard 7th, bridge course. Bridge course means Setu Abhyasakram. Here you can see learning outcomes or competency statements, means Adhyay Nishpati. Reads children's literature with pleasure. जे बाल साहित्य आहे तर ते आनंदाने वाचणे. रीड सायलेंटली विथ कॉम्प्रेहेन्शन. रीड्स विथ अंडरस्टँडिंग. आपल्याला आकलन होईल अशा पद्धतीने त्याचं वाचन करणे. रीड्स इन ऑर्डर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. वाचन करत असताना आपल्याला त्यातून काही माहिती प्राप्त झाली पाहिजे अशा पद्धतीने वाचणे. देन you have to read the story The Lion, the Man and the Statue. In the last period you see the video on this story. Then you have to solve the activities given below. There are some activities for you. You can see after that. Then encourage you to find the meaning of different words in good dictionary. You have to find out the meaning of new words, not difficult words. जे नवीन शब्द आहेत तुमच्यासाठी तर त्या नवीन शब्दांचं डिक्शनरीमधून त्यांचा अर्थ शोधण्या. देन ऑल्सो यू हॅव टू डू द ॲक्टिव्हिटी ऑफ युअर ओन. तुम्ही तुमची स्वतःची ॲक्टिव्हिटी यामध्ये तुम्हाला सादर करता आले पाहिजे किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेता आला पाहिजे. देन देर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. यू हॅव टू रीड द स्टोरी द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू ऑन पेज नंबर 13 in my English book standard 6th. Then solve the activities given below. Find the meanings of difficult words from good dictionary. This is the instruction for you, and you can see you have to read the story or you listen and watch the video in the last period. Then now see learning activity for you. See, number 1, read the story and say whether the following statements are true or false. खालील वाक्य वाचायचे आणि ते सत्य आहे की असत्य आहे हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं आणि वहीमध्ये लिहायचं आहे. नंबर 1, लॉंग ॲगो मेन अँड ॲनिमल्स कुड लुक ॲट ईच अदर. फार वर्षापूर्वी माणसे आणि प्राणी एकमेकांकडे पाहत होते. सत्य आहे की असत्य आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग हे वाक्य कशा स्वरूपाचं येईल, दिस इज ते आपण ते ओळखायचं. फॉल्स लिहा. नंबर 2, द लॉयन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. सिंहाला आपल्या ताकदीचा खूप गर्व होता. कसं वाक्य आहे, ट्रू. नंबर 3, द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. मानवाला सुद्धा आपल्या शक्तीचा फार अभिमान होता. दिस इज फॉल्स. देन नंबर नेक्स्ट, दे
both began to argue about who was taller. टॉलर म्हणजे उंच. दोघांमध्ये जास्तीत जास्त सर्वात उंच कोण आहे यावरून दोघात वाद सुरू झाला. हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे, म्हणजेच फॉल्स. नंबर 5, इफ मंकीज मेड स्टॅच्यूज दे वुड शो द लॉयन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. दिस इज द फॉल्स सेंटेन्स because those who tell story, who write story, has the right to do his own activity. म्हणजे ज्याने स्टोरी लिहिली तर तोच त्या ठिकाणी शक्तिशाली कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. नंबर 2, फाइंड द लेबल इन द फॉलोइंग पिक्चर ऑन पेज नंबर 30. पेज नंबर 30 वरती तुम्ही हे जे काही चित्र आहे, द लॉयन इन द जंगल, द लॉयन इन द स्टॅच्यू, नंबर 3 द मॅन इन द स्टॅच्यू, हे चित्र पाहायचे आणि त्यांना त्या ठिकाणी त्या वाक्यांना ते नावं द्यायचे. देन द ट्रीज, म्हणजे 4 चित्र तुम्हाला त्या स्टोरीमध्ये दिसतील तर त्यांना ते लेबल किंवा ते नाव द्यायचं. देन नंबर 3, लिस्ट द थिंग्स फ्रॉम द स्टोरी दॅट कॅन नेव्हर हॅपन. मेन अँड ॲनिमल्स टॉक टू इच अदर, म्हणजे या गोष्टी केव्हाही घडू शकत नाहीत अशा स्वरूपाच्या गोष्टी या ठिकाणी दाखवल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, मेन अँड ॲनिमल्स टॉक टू इच अदर, प्राणी आणि माणसे एकमेकांशी कधी बोलत नाहीत. देन नंबर 4, फाइंड 5 ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम ॲज शोन बिलो. याप्रमाणे स्ट्रॉंग, स्ट्रॉंगस्ट, स्ट्रॉंगेस्ट, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म दिलेले आहेत तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहेत. देन देर इज सॉल्व ॲक्टिव्हिटी फॉर यू. नंबर 1 आपण पाहिलं ट्रू अँड फॉल्स. देर इज प्रॅक्टिस फॉर यू, रीड द स्टोरी अँड टेल युअर फ्रेंड इन युअर मदर टंग. ती आपण स्टोरी वाचायची आणि आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या मित्राला ती स्टोरी सांगायची आहे. देन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरल ॲक्टिव्हिटी फॉर यू. रीड द स्टोरी अँड मेक अ लिस्ट ऑफ नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द स्टोरी. त्या कथेतील नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह ते शोधायचे आणि ते तुम्हाला वहीमध्ये लिहायचे. अँड देर आर सम क्वेश्चन्स, देर आर 5 क्वेश्चन्स. रीड द स्टोरी केअरफुली टू फाइंड द ॲन्सर्स फ्रॉम द स्टोरी. हे 5ही प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. कोणते प्रश्न ते पाहूया. हू स्पीक फर्स्ट इन द स्टोरी, सुरुवातीला कथेमध्ये कोण बोलतंय. देन नंबर 2, व्हॉट वॉज द लॉयन प्राऊड ऑफ. सिंहाला कशाचा अभिमान होता. द लॉयन वॉज प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. अँड नंबर 3, व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ. द मॅन प्राऊड ऑफ हिज, द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. नंबर 4, व्हॉट डिड द मॅन शो टू द लॉयन. The man show the statue to the lion. And number last, who speaks last in the story. The lion speaks at last in the story. हे सर्व उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आणि यू कॅन ऑल्सो यूज द दीक्षा ॲप फॉर दिस ॲक्टिव्हिटी. अँड व्हॉट यू हॅव टू लर्न टुडे. आज तुम्ही काय शिकलात. आय कॅन नोट डाऊन द इम्पॉर्टंट पॉईंट्स व्हाईल रीडिंग. वाचत असताना महत्त्वाच्या गोष्टीची नोंद करणे किंवा महत्त्वाच्या गोष्टी पॉईंट आऊट करणे हे आज तुमच्या लक्षात आले किंवा तुम्ही आज शिकलेले आहात. ओके, थँक्यू.